अकोल्यात नितेश राणेंच्या ताफ्याला पोलीस बॉईज संघटनेने काळे झेंडे दाखवले। नितेश राणेंनी पोलिसांबाबत केल्याचा वक्तव्याचा निषेध। अजित पवार राजकारणात फिट नाहीत। बारामतीत जे घडलं ते सामान्यांना कळलं पण दादांना नाही। संजय राऊतांचा हल्लाबोल। दादा राखी बांधण्यासाठी जातील तेव्हा सुप्रिया सुळे काय करतात हा प्रश्न। बारामतीत सुळ्यांसाठी महाराष्ट्र लढलाय। संजय राऊतांचं वक्तव्य। संजय राऊतांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं नो कमेंट। रामकृष्ण हरी म्हणत राऊतांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी बोलणं टाळलंय। सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीसाठी दिल्लीतील नेत्यांचा अजित पवारांवर दबाव। विधानसभेलाही दादांवर माझ्या मतदारसंघाबाबत असाच दबाव। रोहित पवारांचा आरोप। लाडकी बहीणसाठी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे वळवले। सुषमा अंधारेंचा राज्य सरकारवर आरोप। निवडणुकीपर्यंत मतं खरेदी करण्यासाठी योजना असल्याचं त्यांचे लोक म्हणतात। कितीही पैसे वाटले तरी सरकार पडणारच। लाडकी बहीण योजनेवरून जरांगेंची टीका। लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता भरूनही महिलांसमोर नवा पेच। 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही। 3 दिवसात आधार कार्ड लिंक खात्याशी करण्याचं आवाहन। मुंबईच्या कांदिवलीतील आधार कार्ड केंद्रावर महिलांची गर्दी। लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्ड बँकेशी लिंक करण्याचं काम सुरू। पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणाची पुढील सुनावणी 28 ऑगस्टला। राज्य सरकारनं जमिनीचे पैसे न दिल्यास कोर्टाकडून लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा। काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि जितेंद्र अंतारपूरकर यांची शिंदेंसोबत भेट। मतदारसंघातील कामासंदर्भात चर्चा। खोसकरांसह अंतारपूरकरांची प्रतिक्रिया। हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका अन्यथा अशा जिल्ह्यात बदली करू। बायकोचाही फोन येणार नाही। हिंदुत्ववादी सरकार असल्याचं म्हणत नितेश राणेंची पोलिसांना धमकी। मनसे नेते बाळा नांदगावकरांनी अजित पवारांची भेट घेतली। काही दिवसांपूर्वी मिटकरींच्या टीकेमुळे मनसे आणि दादा गटात वाद। राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप सगळे एकमेकांसोबत गेलेत। एमआयएमचीही इंडिया आघाडीसोबत जायची इच्छा। इम्तियाज जलील यांचं विधान। मनोज जरांगे 288 सोडा एकही जागा लढवणार नाहीत। जरांगे लोकसभेप्रमाणे काही पक्षांना पाठिंबा देतील। लक्ष्मण हाकेंची टीका। आम्हाला राजकीय भाषा करावीच लागते। सरकारचा खुर्चीत जीव आता यांना खुर्चीतच ठेवणार नाही। जरांगेंचा इशारा। मनोज जरांगेंनी राजकीय भाषा टाळावी। ओबीसी आरक्षणाला हात न लावता मराठा आरक्षण द्यावं। जरांगे आता एकटे पडले चाललेत। नितेश राणेंची टीका। राजापूर लांजा विधानसभेसाठी किरण सामंत इच्छुक असल्याची चर्चा। ठाकरेगडाच्या राजन साळवींना किरण सामंत टक्कर देण्याची शक्यता। बदल्यांमधील भ्रष्टाचारावरून विरोधकांकडून महायुती सरकारवर आरोप। महायुती सरकारची प्रतिमा डागाळते। भाजपच्या मंत्र्यांनी अशा आरोपांपासून दूर राहावं संघाचा सल्ला। कप्पी कोण आहे हे निवडणुकांमध्ये कळेल। 15 दिवस निवडणुका पुढे ढकलतील। ही लाडकी बहीण नाही तर लाडकी खुर्ची योजना। नाना पटोलेंची टीका। पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयातील संशयिताला फरासखाना पोलीस ठाण्यात आणलं। ताब्यात घेतलेला संशयित तरुण बिहारचा असल्याची माहिती। टॉक्सिक्स लिंक या संशोधन संस्थेकडून 10 प्रकारच्या मीठ आणि साखरेवर अभ्यास। संशोधनानुसार भारतीय बाजारपेठेतील मीठ आणि साखरेच्या सर्व ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण। कोलकातामधील निवासी डॉक्टर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे तर निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन सुरू। सुरक्षा देण्याची डॉक्टरांची मागणी। जम्मू काश्मीरच्या दोडा जिल्ह्यामधील सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। सुरक्षा दलाच्या जवानांकडून 4 अतिरेक्यांचा खात्मा तर 1 जवान शहीद।